शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत 20 जुलै ते 20 ऑगस्ट या महिनाभराच्या कालावधीमध्ये विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी मिळावी या उद्देशानं भव्य महानोकरी मेळाव्याचं आयोजन 11 ऑगस्टला धुळ्यातील देवपूर परिसरात असलेल्या महाजन हायस्कूल या ठिकाणी करण्यात आले। यामध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जळगाव यासह विविध ठिकाणच्या 50हून अधिक मोठ्या कंपन्या सहभागी होणार असल्याचं नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी संपर्क कार्यालय 2 महिने निवडणुकीला अवकाश म्हणून संपर्क कार्यालय या ठिकाणी आपण केलं आणि म्हणून या कार्यालयात पहिल्यांदा आपल्याला सर्वांना बोलवावं म्हणून त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वजण आलात म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। आणि जो काही कार्यक्रम उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आयोजित केलेला आहे दिनांक 11/8/2024 रोजी महाजन हायस्कूल देवपूर येथे भव्य असा महानोकरी मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 20 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही या जिल्हाभरात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत धुळे ग्रामीणसह। त्यामध्ये आम्ही पहिला कार्यक्रम कमीत कमी 5000 तरुणांना जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळावी, या जिल्ह्यातली बेरोजगारी कमी व्हावी, थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा महानोकरी मेळावा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यासोबत रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, आमची शाखा उद्घाटन आहे, अनेक कार्यक्रम आहेत। महिनाभर आम्ही हे सत्र सुरू ठेवलेलं आहे। त्यापैकी हा मोठा कार्यक्रम आहे, याची गरज आहे। या जिल्ह्यामध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि हा प्रयत्न दरवर्षी असणार आहे। दरवर्षी 5 ते 10 हजार लोकांना रोजगार देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून न चुकता चालू ठेवणार आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम तसा बघितलं तर याच्यामध्ये कमीत कमी 40 ते 50 कंपन्या ज्या आहेत मोठ्या कंपन्या ते कॉन्ट्रॅक्ट वाटले का नाही कंपन्या महिंद्रा कंपनीसह मोठ्या कंपन्या आहेत आमचे जे आहेत हे सर्व मॅनेजर दिलेश जोशीला त्याबद्दल थोडी माहिती आपल्याला देतील। ते 40 ते 50 कंपन्या सहभागी होणार आहेत। त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, म्हणजे जे डिप्लोमा असतील, ITI असतील, इंजिनिअरिंग असतील, B.Pharm अशा अनेक ज्या क्षेत्रामध्ये ज्या तरुणांनी डिग्री प्राप्त केलेली आहे असे सर्व तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून ह्या अशा तरुणांना एक व्यासपीठ मिळावं, एक जागच्या जागी मुलाखत घेऊन जागच्या जागी त्यांना कामाची ऑर्डर मिळणार अशा प्रकारे आम्ही आयोजन केलेलं आहे। दरम्यान 7 ऑगस्टपर्यंत या महानोकरी मेळाव्यासाठी जिल्हाभरातील 3000हून अधिक तरुणांनी नाव नोंदणी केली असून यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर जिल्हाभरातील नोकरीच्या शोधात असलेल्या जास्तीत जास्त तरुणांनी नाव नोंदणी करावी आणि या महानोकरी मेळाव्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।